नंदनवन निवासस्थानी नेमकी काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्या सोबत आहेत। शिल्पा, आपण दाखवतोय नागेश आष्टीकर, संजय देशमुख, भाऊसाहेब वागचौरे, संजय जाधव हे जे फुटीर खासदार आहेत ते बैठकीला उपस्थित आहेत। ओमराजे निंबाळकरांचं काय, संजय दिना पाटील यांचं काय, ते सुद्धा आहेत का या बैठकीला? गौरी, आपण जर पाहिलं तर बैठकीला सुरुवात झालेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू आहे आणि 6 खासदार हे आहेत ते ह्या बैठकीला उपस्थित आहेत। विशेष म्हणजे या 6 खासदारांची एका पत्रावर सही देखील घेण्यात आलेली आहे। मी याच नंदनवन बंगल्यावर आहे। आपण समोरचं दृश्य जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय आणि ओमराजे निंबाळकर हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत। त्यांची सही देखील घेण्यात आली असल्याची माहिती सध्या समोर येते। विशेष म्हणजे 6 जे खासदार आहेत, फुटीर खासदार, हे 6 खासदार या बैठकीत उपस्थित आहेत। ही बैठक सुरू आहे। अगदी थोड्याच वेळात ही बैठक गौरी संपेल। या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये 6 खासदार जे आहेत ते पत्रकार परिषदेच्या दिशेने येतील, पत्रकार परिषद घेतील आणि त्यांची इथून पुढची जी राजकीय भूमिका असतील ते देखील स्पष्ट करणार आहेत। विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर जे 6 खासदार आहेत फुटीर, संजय जाधव असतील, संजय देशमुख असतील, नागेश आष्टीकर आहेत, ओमराजे निंबाळकर आहेत, वागचौरे देखील आहेत आणि संजय दिना पाटील, हे 6 खासदार इथे उपस्थित आहेत। बैठक सुरू झालेली आहे। अगदी थोड्याच वेळात ही बैठक देखील संपणार आहे आणि बैठक संपल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये 6 खासदार हे नंदनवन बंगल्याच्या बाहेर पडतील आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहेत। मात्र रस्त्याने जात असताना कुठल्याही प्रकारची घटना घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात मुंबई शहरामध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला पाहायला मिळतोय। नंदनवन बंगल्याच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात हा पोलीस बंदोबस्त लावलेला पाहायला मिळतोय। मरीन ड्राईव्ह असेल इथे देखील मोठ्या प्रमाणावर हा पोलीस बंदोबस्त असाच पाहायला मिळतोय। विशेष म्हणजे हे जे 6 खासदार आहेत ते मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्येच नंदनवन बंगल्यावर देखील दाखल झालेले आहेत। आपण काही वेळापूर्वीची दृश्य जर पाहिली तर 4 खासदार हे नंदनवन बंगल्यावर 20 मिनिटापूर्वी दाखल झाले होते। त्यामुळे ते जर पाहिलं तर 4ही खासदार हे मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्येच या नंदनवन बंगल्यावर आले आणि त्यानंतर 2 खासदार हे उपस्थित झाले आणि या 6 खासदारांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे। मात्र या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल गौरी। ही बैठक झाल्यानंतरच पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यांची राजकीय भूमिका जी आहे ती स्पष्ट केली जाणार आहे। मात्र त्यांची पुढची राजकीय गणितं किंवा राजनीती कशी असेल ते देखील या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं जाईल। मात्र हे 6 खासदार पत्रकार परिषद घेत असताना त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते गौरी। बरं शिल्पा, आपण बघतो ही बैठक सुरू आहे, कधीपर्यंत नेमकी ही बैठक संपेल आणि त्यानंतर सगळ्यांची उत्सुकता लागलेली आहे ती म्हणजे होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे, ती नेमकी कधी होईल? आपण जर पाहिलं तर 15 मिनिट झालेले आहेत। 15 मिनिटापासून ही बैठक सुरू आहे। 4 वाजता पत्रकार परिषदेची वेळ दिलेली आहे, त्यामुळे अजून 10 ते 15 मिनिटं ही बैठक सुरू राहू शकते आणि त्यानंतर 6 खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे समोर दिसतोय त्याच नंदनवन बंगल्यातून बाहेर पडतील आणि पत्रकार परिषद घेणार आहेत। विशेष म्हणजे त्यांची ती भूमिका अत्यंत महत्वाची असणार आहे, कारण या पत्रकार परिषदेमध्ये ते अधिकृत भूमिका मांडणार आहे। आपण जर पाहिलं तर हे जे ऑपरेशन टायगर आहे ते गेल्या अनेक महिन्यांपासून त्याचा प्लॅन केला जात होता। मात्र एकनाथ शिंदे असतील यांनी अमित शहा यांच्यासोबत चर्चा केली, त्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं। विशेष म्हणजे दिल्लीमध्ये यांची बैठक बोलवण्यात आली होती आणि या बैठकीला ते अनुपस्थित राहिले। त्यानंतर मोठ्या प्रमाणावर ही चर्चा रंगली की आता ऑपरेशन टायगर सक्सेस होणार का। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर संजय राऊत यांनी व्हीप देखील बजावला होता त्या बैठकीला उपस्थित न राहिल्यामुळे। मात्र हे खासदार पुन्हा एकदा यांची मनधरणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून केली जात होती, त्यामुळे पुन्हा एकदा हे खासदार ठाकरेंच्या शिवसेनेत येणार का अशी देखील चर्चा रंगली। मात्र आता आपण सध्या पाहतोय अधिकृतपणे जी आहे ती आता चर्चा रंगलेली पाहायला मिळते। विशेष म्हणजे 6 खासदार हे नंदनवन बंगल्यावर पोहोचलेले आहेत, बैठक सुरू आहे, त्यामुळे आता ऑपरेशन टायगर कुठेतरी सक्सेस होताना पाहायला मिळते। 10 जून पासून ही चर्चा रंगलेली पाहायला मिळत होती आणि आता खऱ्या अर्थाने आज अधिकृत भूमिका जी आहे ती हे 6 खासदार आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करणार आहेत। मात्र ही भूमिका स्पष्ट करत असताना 6 खासदारांमध्ये त्यांचा गटनेता नेमका कोण असेल किंवा त्यांना कोणती पदं दिली जातात, या 6 खासदारांमध्ये एकाला मंत्रीपद देणार असल्याची देखील चर्चा सुरू आहे। मात्र आता या मंत्रीपद जे असेल ते या 6 खासदारांमध्ये नेमकं कोणाचं नाव असेल, कुणाच्या नावाला ही मंत्रिपदाची वर्णी लागते हे पाहणं देखील महत्वाचं असेल। मात्र आतमध्ये आता ज्या घडामोडी घडतायत त्यांना आता वेग आलेला पाहायला मिळतोय। विशेष म्हणजे संजय राऊत यांनी ऑपरेशन तुडवा असं देखील म्हटलं होतं, त्यामुळे आता ऑपरेशन तुडवा या भीतीने या जे 6 खासदार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त दिलेला पाहायला मिळतोय। विमानतळावरून जेव्हा हे 4 खासदार नंदनवन बंगल्याच्या दिशेने आले तेव्हा त्यावेळी त्यांना मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता आणि हे 4ही खासदार मोठ्या बंदोबस्तामध्येच नंदनवन बंगल्यावर आलेत आणि इथून
देखील नंदनवन बंगल्यावरून बाहेर पडताना त्यांना मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त असेल आणि त्या बंदोबस्तामध्येच हे खासदार बाहेर पडतील आणि वायबी चव्हाणच्या दिशेने जातील आणि तिथे पत्रकार परिषद घेतील. मात्र आपण जर पाहिलं तर शिवालयमध्ये आहे, तिथे कुठल्याही प्रकारचे घटना घडू नये यासाठी देखील मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला पाहायला मिळतोय. मात्र या 6 खासदारांची भूमिका आता अधिकृतपणे स्पष्ट केली जाणार आहे. अगदी 4 वाजता ही भूमिका स्पष्ट केली जाईल. मात्र अगदी थोडाच वेळ राहिलेला पाहायला मिळतोय. 20 ते 25 मिनिटं राहिलेली आहेत आणि 10 ते 15 मिनिटांमध्ये ही बैठक संपन्न होईल. आता या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्येच हे 6 खासदार जे आहेत ते नंदनवन बंगल्याच्या बाहेर पडतील आणि त्यानंतर त्यांची अधिकृत भूमिका जी आहे, पुढची राजकीय नीती आहे किंवा त्यांचं पुढचं राजकीय गणित कसं असेल ते देखील महत्वाचं असेल गौरी पाहणं. नक्कीच शिल्पा, खरं तर ही सगळी परिस्थिती पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सांगूयात. आपल्याला माहिती होतं नागेश आष्टीकर, संजय देशमुख, भाऊसाहेब वागचौरे, संजय जाधव हे नंदनवर दाखल झालेले होते आणि आता जी माहिती मिळते त्याप्रमाणे ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील हे सुद्धा नंदनवन निवासस्थानी पोहोचले आहेत. या सगळ्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक सुरू झालेली आहे आणि त्यानंतर पत्रकार परिषद सुद्धा पार पडेल. शिल्पा, या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.